नमस्कार मंडळी, माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा स्वागत करतो. तर मंडळी, मला वाटणं बी नव्हतं की आज मी आदमापूरमध्ये जाणार आहोत, कारण की व्हिडिओ पूर्ण पाहतो मला सांगतो मी पूर्ण. तर झालं असं की यावेळी माझी तब्येत ठीक नव्हतं आणि आदमापूर जायचं कॅन्सल झालं होतं. आणि अचानक काय झालं की दुपारी माझा मित्र 4 वाजता मला फोन केला आणि मला म्हणला, वीरेंद्र आपल्याला आदमापूरला जायचं आहे. आणि आम्ही अचानक झालो की मी पूर्ण कॅन्सल झालं जायचं. आणि अचानक तब्येत ठीक नव्हतं, तरी पण त्याला सांगितलं मी जाऊ शकत नाही म्हणून. मग तरी पण मी मामांचा शब्द घेतला, मामांचं प्रार्थना केलं की मला तब्येत ठीक होऊ दे. तब्येत ठीक झालं आणि मी संध्याकाळी आलो बाळूमामाच्या दर्शनाला. रात्री आम्ही 12 वाजता आम्ही म्हणजे कोल्हापुरातनं वाट सोडलं आणि इथे आम्ही बरोबर 1 वाजता आल्यावर एवढं संख्या होती की काय सांगू नका. महाराष्ट्रातनं किंवा आपल्या भारत देशातनं लाखो भाविक इथं दर्शनाला येतात. प्रचंड गर्दी होतं. प्रचंड गर्दीमध्ये कसं बसा मामांच्या आशीर्वादानं आम्हाला जागा मिळाली आणि आत गेलो आम्ही. मग इथं प्रत्येक वर्षी कृष्णा डोने महाराजांच्या मुखातून प्रत्येक वर्षी इथं भाकणूक केला जातो आणि भाकणूक ऐकण्यासाठी लाखो भाविक इथं संख्येने हजेरी लावतात. आम्ही पण भाकणूक खायला मिळालं. नशीब म्हणायचं आमचं की बाबा समोर मी भाकणूक खायला मिळाली. त्याचप्रमाणे भावानं इथं आल्यावर फक्त 4 ते 5 तास अगोदर आपल्याला यायला लागतो, तेव्हाच आपल्याला भाकणूक बघायला मिळतो. आणि आता खूप प्रचंड गर्दीमुळे आपल्याला भाकणूक व्यवस्थित बघता येत नाही. लाखो भाविक इथं येऊन म्हणजे जागा धरले होते, जागा तिकडे बसलेले होते आणि मामांचं भाकणूक ऐकायला मामाचं भाकणूक ऐकलं आम्ही. आणि पहाटे बरोबर 6:30 वाजता मामांचं भाकणूक संपूर्ण पार पडला. त्यानंतर एक काकड आरती झाली. काकड आरतीला एवढं प्रचंड गर्दी होतं काय सांगू नका. व्हिडिओ मला करता येत नव्हतं. भंडाराच्या मुक्त उधळीमध्ये मामांचा भंडारा यात्रा मामांचं भाकणूक झाल्यावर लगेच मग पहाटे काकड आरती सुरू झालं. या काकड आरतीला एवढं प्रचंड भाविकांची गर्दी होती की खूप मला प्रसन्न झालं, कारण मी पहिल्यांदा मामांचं भाकणूक ऐकतो आणि कधी मी आलेलं नव्हतं. म्हणजे प्रत्येक वर्षी मी येतोय पण भाकणूकला कधी मी थांबलेलं नव्हतं. यावर्षी मी पहिल्यांदा मामांच्या आशीर्वादानं मामांच्या कृपादृष्टीनं मला भाकणूक पाहायला मिळालं. लाखो भाविका संख्येने मामांचा भंडारा यात्रा पार पडला. उगाच मामा म्हणत नाही की जगाचा मालक म्हणून प्रत्येकांचा इच्छा नवसाला पावणारा बाळूमामा. भावानं आरती झाल्यावर लगेच मी तिथून निघालो, कारण तब्येत मला ठीक नव्हतं. रात्रभर जागरण झालं होतं. त्यानंतर मग आम्ही मित्र सगळ्यांनी पहाटे 7 वाजता तिथून निघालो आरती झाल्यावर. मग जरा चहा नाश्ता खाऊन घेतलं. मित्रांच्याच गप्पा गोष्टी आणि चहा नाश्ता खूप मला मजा आला, कारण की एवढं एन्जॉयमेंट झालं की काय सांगू नका. भावानं व्हिडिओ आपल्याला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.